करण्यासाठी तोपर्यंत धर्मराजानं अर्जुनाला आवाज दिला, अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या. कोण सांगे, काय सांगे, बायकोवर हात उचलणं खरा मर्दानं काम नाही म्हणे. कस काय वातावरण आहे सांभाळा. हा तुम्ही बाईसले मारतात नाही ना बाबा. हा ते काय माराना विषय बी नाही बा, भेटीत राहण्यात माराना कसा विषय. त्या टोपीवाला बाबाच ना दकी की याच नाही इथलं दकी घे ना. या 2-4 कानपटा मा बी दे तरी घर राहत बिचाऱ्या म्हाताऱ्या. खरं आहे का नाही माऊली बाबा. आते नाही पहिले याच नाही इथलं दकी घे शिक्षकर बाबा, एवढं दकी घे या लोकेश ना, या म्हातारास ना. या जर वावरमा जायला राहत ना, वावरमा जर जायला राहत 1 तास पहिले बाईसले वाटला द्या दोया रांधे ठेव. नवरा येऊन पहिले बाई स्वयंपाक करी ठेव ठे, आणि नवराना जेवण वत्ताच नवरा झोपीन म्हणे खाटगादी बी टाकी ठे पहिले बाई. एवढा तराडा होता पहिल्या बाईसले बाबा. खरं आहे का नाही. पहिल्या म्हाताऱ्या इथल्या घाबरेत. नवरा येऊन पहिले स्वयंपाक तयार, जेवण ना पहिले खाटगादी तयार. हा ते कसं काय वातावरण. हा ते मन बहीण हरतालिकाना उपास धरलेच गलीमा च्या पेत फिरसने आऊ भाऊ पोरसले झोका द्यास गणच उलट जायला शिवा. ते जर सांगत ना ते बी एक कीर्तन होतात माऊली बाबा आपलं नुसतं तिथलं सांगा मग. पहिलं काहीच राहिलं नाही. पहिलं वातावरण देखो या बाबा लोके याच ना म्हाताऱ्या बिचाऱ्या खावाडा टाईमले बी चांगलं खावाड्यात. रातले या थंडीमा उडीने दाय बिंजी देत आणि सकाळ मग कच्ची उडीने दाय खावाड्यात. असा दांडगल्ला म्हातारा राहत ना, एकच गुमामा बैलले बसाडे. हा असा म्हातारा राहत पहिला. आता 23 वर्ष ना पोऱ्या हातले पाटा गया मग गुंडाईन फिरायना म्हणतं काय रे भाऊ काय वेगे म्हण मला बकरीन गोमाल दे ना. तिने आणना गंदा मारतून गंदा बकरीन गोमाल दे ना हात बोलली ना बानड सुरूत ना. खावाले चांगलं नाही ना बाबा. खावालेच चांगलं नाही हो. नाही ते पहिला म्हातारा खाय दुपारनी बरे भाजी जर सर जाय ना हो. मन बाप सांगे माले भाऊ म्हणे आमना टाइमला अशी भाजी बुजी सर जाय ना मन माय असं भाजी रांधा रुंदा ना किंवा दुकानवरनं खावाडे नाही. मग भाकर टाके भाकर ना काला मोडे त्यामा तेल टाक दे गुई चुरी दे गुई ना काला बरोबर आहे ना बाबा. असा वजन मग खायत म्हातारा हो. हाते ना पोरे झोप माय उठतात माव माल पाव पाव काय काय आत पाव घ्या रे ओ मन सोन चिड अरे तू भाकर खा रे आप्पा. बोलती उपाधी ताणगी झाले हो. पहिलं काहीच राहील नाही हो. आणि बाकीच्या गोष्टीच असं उलट जायचे हा विषय हो ना का. मन राजकारण मला समजत नाही बरं माऊली बाबा. मी पायपडी माफी मागत राजकारणात म्हणा काहीच संबंध नाही. पण तांदूळच ना बारामा तांदूळ पहिले खावायला भेटत नाही बाबा. पहिले तांदूळ खावायला भेटत नाही. इथला नेतात राह ना पाहुणा जरी येत ना ते गरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत खुटी नको जाऊ भाऊ. इथला कमी तांदूळ राहत. हा ते तांदूळच ना इथला नेतात पिठी घ्या ना हो म्हणा बापरे. रातले जर कुकरने शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव कर पडा रे पंगरा रे आई मायनी खिचडी शिलगाई रे वो. इथला नेतात पीठ जायले. आणि तुम्ही ना बहिणी म्हणता काय एक भाकर टाकत जाऊ नवरा बायको अर्धी खायले जाऊ आपण भाकर टाकत जाऊ. तुमले गंदी सवय पडी गे संध्याकाळी होई नाही का नवरा बसेल राह ना का नवरा माय हो हास का नाही डोकं बी दुखी राह ना हात पाय बी बडा गयल वाटा खिचडी टाक देऊ का. आई खिचडीन परत आधी चांगला पोरेला दल दोही घ्या बहिणी तुम्ही खिचडीच टाकत नका जा आपण. हा कवय तरी ठीक आहे बा. आई रोज खिचडी खिचडीन पुरा येळा करणार लावत लोकसले. बाकी ना ते ब्यातच ना बैल बोलसू द्या का बोली गो खा गुचूक बाकी ना ब्याई बाईले ब्यानारा नको सर्दी खासी बट चवनच होई जायले मला झोपू दे जेवणनी काही इच्छा राहिले ओ सर्दी खासी बेमार एक जे रे खिचडी खावान दाख मा. खाणं सुद्धा पहिलं भारी होतं बरोबर आहे की नाही हो. इथलं भारी होतं ना. मातेल नववा बैलले जर नात नाही टोचेल राहा ना दांड्याले तरी सुद्धा म्हातारा आवरील येत बरं. हा इथला भारी म्हातारा होता. कितला का दांडगा बैल राहा ना एकच माणूस बैलले वाकाळली. आणि आते मी दुपारने बरे देखी राहतो एक बहीण ना 2 पोरे होतात. दुपारने बरे दूधनी बकरी गलीमा पिरांती बावड्या धर रे चाले दूध जाई म्हणे. दाखला पोरे घेतली ना शेंगदरीन वळलंय ना घरमा दरवाजा लायली ना बावड्याला म्हणे शिंगडा दर आणि दाखलाला म्हणे तंगडा दर.
आणि आई माय दूध दवाल बटणी बकरीने याची लात मारी काय नाही पुल्ला पुल्ला बितड आले मागला बितड आले आणि आई माय बोगणी जांबले एकली बकरीन तिन्हीले आणि पाड काय खातच होते म्हणतो लोके खावालेच चांगलं राहिलं नेऊ खानपेन सुद्धा चांगलं पाहिजे बरोबर आहे ना हा हरी विठ्ठल विठ्ठल धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या आणि दादा आजपर्यंत तुमच्याकडनं काय झालं ते जाऊ द्या पण आपल्या कीर्तनातून मला परिवर्तनाची अपेक्षा असते आजच्या नंतर बायकोवर हात उचलायचा नाही जर धर्मराजा विरोध करत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे पत्नीवर हात उचलायचा सगळ्या भावांना सांगतो सगळ्या काकांना सांगतो बायकोवर हात उचला ना आतेपर्यंत जे वय ना ते जाऊ द्या वाल्या कोळी होता पण संत भेटल्याच्या नंतर वाल्मिक ऋषी झाले आतापर्यंत तुमच्या जीवनात काय घडलं ते जाऊ द्या पण आज मन जाऊ द्या पण कीर्तन ऐकी राहणार नारदना व्यासपीठावर होते मी बोल म्हणून तुम्ही ऐकी राहणार मन जाऊ द्या मना अधिकार नाही तेवढा सांग ना पण आजच्या नंतर पत्नीवर हात उचलायचा आणि बहिणी तुम्हाला बी पाय पडत तुम्ही बी शांतता आले जाऊ जरा तुमले जर सांग दे ना आपला कांदा कांडाल मजूर भेटेले 2 दिन थांब मग माहेरले जायचो का बा आजच जासो ना तो रावण्या करत आहे काकू ऐकत नाही सांगता मग 2-3 मुजडामध्ये देस तरी बुचडा वाईनी एकच सांगत बाळाला पैसा दे द्या काय करीतो काका त्याला बिना विलाजंतडे पत्नीवर हात उचलायचा नाही धर्मराजाने सांगितलं मग अरे ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर ना त्याला सांग ना तुझी बहीण खोटं बोलते म्हणून कृष्ण भगवंताला बोलवलं अर्जुनाला विचारलं देवाना म्हणले काय अर्जुना मला बोलवायचं काय कारण म्हणले देवा अरे कालच्या दिवशी तुमची बहीण माझ्यासोबत काम्यकवनामध्ये फिरली इथं आली मला पाणी देते मी तिला सांगितलं कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये जशी दिसत होती तशी आज दिसत नाही मग तशी आज दिसत नाही एवढं बोलला तर ही म्हणते मी काम्यकवनामध्ये तुमच्या सोबत नव्हतीच आणि ही माझ्या सोबत होती देवाच्या लक्षात आलं देवाने सांगितलं खरंच सुभद्रा नव्हती आणि अर्जुनाच्या नजरेत तर सुभद्रा होती मग आता अर्जुनाच्या मनातून जर हे वारं काढायचं असेल तर आपल्याला काहीतरी कर्तबदारी करावी लागेल अर्जुनाच्या समोर सुभद्राचा हात धरला घराच्या बाहेर केलं आणि पुन्हा कुटियामध्ये स्वतः भगवंत गेले सुभद्रेच्या रूपात दुधाचा ग्लास भरून आणला आणि अर्जुनाच्या समोर उभा राहिला माझा जगाचा मालक कृष्णा अर्जुनाच्या लक्षात आलं माझ्या समोर तर सुभद्राला बाहेर केलं ना मग पुन्हा सुभद्रा येते म्हणजे मध्ये तर जाणारा देवच होता ना कृष्णा म्हणजे कृष्णानं माझ्यासाठी सुभद्रेचं रूप धारण केलं फक्त मनात आलं इथं माझी बायको पाहिजे होती नुसतं माझी पत्नी पाहिजे होती एवढं मनात आलं भक्ताच्या तरी सुद्धा भक्ताची बायको व्हायला सुद्धा तयार असतो इतक्या खालच्या लेवलचं काम माझा भगवंत करतो अजून सांगतो किती खालच्या लेवलचं काम महाराज हे जर सांगायला गेलो रातभर सांगतो तरी सरू द्यावा नाही इतके उदाहरणं देईल अजून सांगू का भगवंत भक्तासाठी जाऊ द्या पण विष्णू भगवंत महादेवासाठी सुद्धा त्याची बायको झालाय ते पटवेल पर भजन करा विठ्ठल भगवंत विष्णू भगवंत महादेवाची बायको झालाय भाव जर चांगले असले का भगवंत कोणत्याही रूपात हजेरी लावतो थोडक्यात सांगेल जेव्हा भस्मासूर महादेवाच्या मागे धावत होते धावत असताना भस्मासुराला वर दिलेला महादेवानं तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल मग भस्मासुराला असं वाटणं ज्याने आपले वरदान दिले अहो काही बी करू शकस याले जर मार टाका म्हणजे आपले मारणारा कोणीच राहणार नाही मग भस्मासुरानं ठरवलं शंकर भगवंताला महादेवालाच मारायचं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा महादेवाच्या मागे भस्मासूर धावत होता महादेवाच्या लक्षात आला हा जर माझ्या डोक्यावर हात ठेवतो तर मला मारेल पुढे विष्णू भगवंत उभे होते म्हणे देवा काय झालं म्हणे काय नाही माझ्याकडनं वर दिला गेला तो आता मलाच मारायला उठला विष्णू भगवान म्हणे तू बोलता बोया देवजे भो बोलता बोयाचे म्हणे आणि तू खरा बोया होता बरं खरंच बोया होता बाकी नाही ना दोन्ही पार्टीना लिहिलेतच कोठे मतदान करची काय जाण भो मी बोया आहे का रे दोन्ही कडनं आण देणार नाही बोया आहे तू हो बोया आता
तो खरंच भोळा होता. तो भक्तावर लगेच विश्वास करतो आणि वरदान देऊन टाकतो, नाही का? मग वरदान विठ्ठल विठ्ठल विष्णू भगवंताला सांगितलं, म्हणे अशी अशी गोष्ट झाली. विष्णू भगवंतानं सांगितलं, देवा काळजी करू नको, पण असल्यावर कोणालाही देत जाऊ नको. मग विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप तेव्हा पण घेतलं होतं, जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न काढ